तर हाय सगळ्यांना. हे बघितले का आदूची मस्ती. एक तर आदू सकाळी झोपातून उठला का रडतो, नाही तर हसतो. दोन्हीपैकी काहीतरी त्याचे कार्यक्रम चालूच असतात. पण मला काही निवांत बसू देत नाही. त्याला म्हणलं थोडासा का अभ्यास करतो, तर मी काम करते. मला म्हणलं बरं ठीक आहे. हे बघितलं का सकाळी उठल्याबरोबर किती राडा करून ठेवला. आदूश पप्पाला म्हणलं मला ब्लाऊज शिवायचे, मला 500 रुपये द्या. आदूश पप्पानी मशीन उचलली आणि डायरेक्ट मशीनच्या दुकानात नेऊन ठेवली. ते म्हणलं बाबा नीट करतो मी आणि घरीच ब्लाऊज शिव, पण 500 रुपये काय मागू नको. म्हणलं बरं ठीक आहे बाबा, द्या मग नीट करून म्हणलं. तर मग काल आम्ही गेलो मशीन नीट करायला. मशीनवाला म्हणलं 2-3 दिवस लागेल. म्हणलं बरं जाऊ द्या, म्हणलं 2-3 दिवस तेवढाच आराम करेन. मग काय मी काही काम करायला लागले का अधूनमध्ये येणार नाही, असं कधी होणारच नाही. तर बघितलं का ते शेजारच्यांना एक झाडाला फुल ठेवलं नाही. जेव्हा मी बाहेर जाईन तेव्हा ते झाडाची फुलं तोडतो. आणि बघितलं का कॅमेरा चालू असला का त्याची ॲक्टिंग चालूच असते काही ना काही. मला म्हणतो मामा मी तुला काम करू लागू का. मी म्हणलं काम करू लाग, पण काय कुठाने करून घेऊ नको. आता ते हातात सॉक्स घातलाय, पायाचा सॉक्स हातात घातलाय. काही पण विचित्रवाने काही ना काही कुठाने करतच राहतो. त्याच्या हाताचे नखले वाढले होते. म्हणलं चला आता काम आवरलं तर तेवढं काम करून घेऊ. तर त्याचे नख काढत होते. तर मला म्हणलं मम्मा तुझे पण काढ ना. मी म्हणलं बाबा तुझे तर काढून घे. तो ऐकतच नव्हता. त्याला म्हणलं बघ चिमणी उडाली बघ. तर इकडं तिकडं शोधत होता चिमणी कुठे आहे. त्याला चिमणी काही दिसणार. मला म्हणते कुठे आहे. नाही बारीक बघत होता. मला इतका कधी कधी इतका केवटाने करतो ना, कधी कधी इतका मार खातो ना त्याचं त्यालाच माहिती. पण तो काय मला शांत बसू देत नाही. काही ना काही माझ्या पाठीमागं भुणका लावतलंच. मला म्हणतं मम्मी मला चिमणी दिसत नाही. आता नसल्यावर काय दिसणार रे याला कळतच नाही याचे नखं काढायसाठी मी याला हेड्यात काढू राहिले म्हणून. तर आज अण्णाभाऊ साठे जयंती. आज कुणाला डीजे बघायला जायचं आहे गावामध्ये. आमच्याकडं आहे डीजे, तुमच्याकडं आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आदूचे नखं काढून झाले. तर आदू लगेच मला म्हणला मम्मा माझ्यासोबत खेळते का. मी म्हणलं माझ्यात काही ताकद नाही बाबा तुझ्यासोबत खेळायला, पण ते ऐकतं थोडी ना. त्याने लगेच मला बॅट बॉल काढला आणि मला म्हणला मम्मा चल आपण बॅट बॉल खेळू. म्हणलं बरं ठीक आहे चल. तर त्याने मला इतकं पळवलं ना मला इतका कटाळा आला ना पळू. मी त्याला म्हणलं आता तू झोपून घे बाबा. पण ते ऐकणंच. मी त्याच्या हातातून घेतला बॉल आणि म्हणलं तू आता घरात चल पटकनी. मी त्याला घरात आणलं आणि मला तरी म्हणत होतं खेळायचं, झोपायला तयार नाही. त्याला म्हणलं मला इतकी चक्कर यायला लागली ना, म्हणलं मी इथं चक्कर येऊन पडून, तू पटकन झोपून घे नाही तर मग मी झोपून घेते, तुला ऐकायची का नाही म्हणलं. ते ऐकायला तयारच नव्हता. त्याला म्हणलं आपण फिरायला जाऊ आणि गुलाबजामू खाऊ. मला म्हणलं बरं ठीक आहे. लगेच आला झोपायला. म्हणलं बरं ठीक झोपून घे म्हणलं तुला उठल्या का लगेच फिरायला देते. मग काय ऐकलं माझंवालं. शेवटी थोड्या वेळ त्याच्या पाठीमागं लागून ऐकलं, झोपून घेतलं त्याने आणि माझ्या जीवाला तेवढी शांतता लागली. टाटा बाय बाय.